करंट अचानक वाढला तर कोण विरोध करतं? उत्तर आहे इंडक्टर. इंडक्टर म्हणजे काय? हा प्रश्न इंटरव्ह्यूमध्ये हमखास विचारला जातो. इंडक्टर हा कॉपर वायरचा एक कॉईल असतो. तो करंट मधील बदलाला विरोध करतो आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये एनर्जीला तो स्टोअर करतो. या इंडक्टरचे यूज कुठे होतात? एसएमपीएस मध्ये होतो, पॉवर सप्लाय मध्ये होतो. चोक कॉईल ही एसी नॉइजला कमी करायला यूज होतो. तसेच रिले मोटर्स मध्ये होतो, रेडिओ मध्ये होतो. ऍज अ फिल्टर सर्किट्स म्हणून तिथे यूज होताना आपल्याला तो पाहायला मिळतो. आता इंटरव्ह्यू मध्ये एक लाईन लक्षात ठेवा, तुम्ही बोलू शकतात की इंडक्टर हा करंट चेंजला अपोज करतो. अशा प्रकारे तुम्ही सांगू शकता. तसेच इंडक्टर हा एसी आणि डीसी मध्ये कसा बिहेव करतो, म्हणजे तो कशा प्रकारे काम करतो, तर तुम्ही अशा प्रकारे त्याचं उत्तर देऊ शकतात की डीसी सर्किटमध्ये सुरुवातीला तो काय करतो तर अपोज करतो व नंतर शॉर्ट सर्किट सारखा तो काम करायला लागतो. आणि एसी मध्ये कसं होतं तर फ्रिक्वेन्सी वाढली की तो ऑपोजिशन वाढवतो. अशा प्रकारे तो इंडक्टर एसी आणि डीसी मध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळतो. तर या इंडक्टरचं युनिट काय आहे? हेनरी आहे. एक इझी आणि वन लाईन मेमरी ट्रिक सांगतो की कॅपॅसिटर हा व्होल्टेजला काय करतो तर अपोज करतो आणि इंडक्टर हा करंटला अपोज करतो. अशा प्रकारे तुम्ही इंडक्टर आणि कॅपॅसिटर मधील डिफरन्स सुद्धा समजून घ्याल आणि इंडक्टर ही तुम्हाला कळून जाईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.